स्थानिक गुन्हे शाखा लातूरच्या पथकाने उदगीर तालुक्यात अवैध गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई करत सुमारे 7,93,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी एका युवकाविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील फिर्यादी मनोज भारत खोसे वय 34 पोलीस जमादार स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली। आरोपी ओमकार नरसन नरहारे वय 21 राहणार हैबपूर तालुका उदगीर सध्या राहणार आष्ठामूळ तालुका चाकूर यास ताब्यात घेण्यात आले आहे। गुरुवारी दिनांक 13 रोजी सकाळी 10:50 वाजण्याच्या सुमारास डिग्रस गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हेर जाणाऱ्या रस्त्यावर नामदेव रामा कोंबडे यांच्या घरासमोरील रोडवर ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत पोलिसांनी 44 पोत्यांमध्ये भरलेला विमल पानमसाला गुटखा किंमत 2,74,560 रुपये, 44 छोट्या पोत्यांमध्ये VI नावाची तंबाखू किंमत 68,640 रुपये तसेच मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन क्रमांक MH12KN3966 किंमत अंदाजे 4,50,000 रुपये असा एकूण 7,93,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व वाहतूक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी करण्यात येत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे। हा गुन्हा गुरुवारी दुपारी 2:53 वाजता नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे करीत आहेत। या कारवाईत ग्रामीण पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे, पोलीस जमादार केंद्रे तसेच उदगीर ग्रामीण पोलिसांचे पथकही सहभागी होते।